नक्कीच आपल्यासोबत विद्यार्थी देखील आहेत, युवक आहेत. काय सांगाल? खरं तर 18 वर्ष झाले की मतदार यादीमध्ये नाव येतं. मात्र आत्ता शिक्षणामध्ये मुली पुढे आल्यात. परंतु व्हॉट्सअप आणि बाकी मध्ये गुंतलेल्या आहेत. अशा वेळेस त्याच्यासाठी जे वाचनालय किंवा लायब्ररी ज्या सुविधा आहेत त्या कुठेतरी फार कमी पाहायला मिळतात. मात्र बल्लारशात कशी परिस्थिती आहे? या लायब्ररीबद्दल जर बोलणार तर सगळ्या फॅसिलिटीज खूप चांगल्या आहेत आणि शांतता असते आणि वॉशरूम सेपरेट आहे, कम्प्युटर्सची फॅसिलिटी आहे, तर खूप छान छान आहे. याकरिता कोणी प्रयत्न केले म्हणजे आणि पुढे सुरू असणार आहे तर मग कुणाकडनं आशा व्यक्त करणार तुम्ही? जशी सुधीर भाऊची ही लायब्ररी आहे. तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता युवकांनी राजकारणात पाऊल टाकायला पाहिजे, चांगला उमेदवार निवडून द्यायला पाहिजे, की कोण निवडून आल्यानंतर चांगला विकास करेल किंवा शिक्षणाच्या हेतून असेल? इथे सैनिकी शाळा सुधीर भाऊंनी बल्लारशाच्या परिसरामध्ये उघडली आहे. आता महिलांसाठी युनिव्हर्सिटी देखील पुढे म्हणजे त्यांचं काम देखील सुरू आहे. अशामध्ये तुम्हाला काय वाटतं की म्हणजे युवकांनी आता कुठलं पाऊल उचलायला पाहिजे? सुधीर भाऊला उठायला पाहिजे. नक्कीच मतदानाकडे मात्र युवक फार कमी प्रमाणात वोटिंगसाठी जातात. मग अशा वेळेस आणि जसं वाचनालय आहे तिथे देखील विद्यार्थ्यांची संख्या फार कमी आहे. मुले आता शिक्षणाकडे जास्त वळते आहेत. मग अशा वेळेस बल्लारशामध्ये वाचनालयांची परत गरज तुम्हाला वाटते आहे की इथे आता ज्या सुविधा मिळत आहेत त्या सफिशियंट आहेत आणि इथनं तुम्हाला मग MPSC UPSCच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी मदत होते? हो, पूर्ण मदत होती आहे आणि सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहेत. तुम्हाला काय वाटतं कसं सुरू आहे अभ्यास? ठीक, म्हणजे व्यवस्थित सुरू आहे आणि फॅसिलिटीज पूर्ण चांगल्या आहेत. इथे महिलांसाठी मग पुस्तकं MPSC इथे ऑलरेडी आहेत की तुम्ही बाहेरून? नाही, ऑलरेडी आहे तिथे अवेलेबल. ओके. किती तास आपण अभ्यास करतो इथे? सायंकाळपर्यंत 7 वाजेपर्यंत. नक्की. तर तुम्हाला काय बोलायचं आहे? काही नाही यावेळेस. सुविधा बरी आहे? हो हो ठीक. किती हे वाचलेलं म्हणजे सुरू असतं? इथे सकाळी 8 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत राहते. नक्कीच आपण बघितलं बल्लारशाच्या या वाचनालयापुढे आहोत. आपल्या नक्कीच आपण अनेक प्रतिक्रिया देखील घेतलेल्या आहेत. खरं तर सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनामध्ये हे जे वाचनालय सुरू झालेलं आहे नक्कीच याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो आहे. यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था असेल, पुस्तकांची व्यवस्था असेल आणि यामुळेच जे विकासाला चालना आहे किंवा गती ते मिळण्यास नक्कीच आतापर्यंत कोणाची आवाज गोल नाही आहे, काहीच नाही आहे. आता तिघांमध्ये फाईट आहे. एक शिवसेना, एक BJP उद्धव ठाकरेची, एक काँग्रेस यायचे. BJP. कोणी म्हणता घनसामची सून, कोणी म्हणता दुधेकर नाही का, दुधेकर दुबे मॅडम, कोणी म्हणता काँग्रेस. तिघांमध्ये टक्कर आहे. 3-4 वर्ष नगर परिषदेच्या नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मग आता कसे काय प्रभाग पडले आहेत, मतदार कसे आहेत, कशी चर्चा होते, काय सांगाल? अजीब दुकानावर येते ना, म्हणे विचारू नका, म्हणे माझे नाव म्हणे नाही का. आता समजा 8-11 आहे. 11चे कोणाकोणाचे 9 मणी गेले, कोणाचे 14 मणी गेले. आमचेच वार्डाचे शिरामाडाचे एकदम 11 मणी 9 मणी गेले. वोटर लिस्ट लोक एवढे परेशान झाले. असे सांगले का नाही विचारू नका. म्हणजे नेमकं काय म्हणजे झालं आहे मतदारांच्या? आता हे कसं आहे, 10 वर्षापासून आहे ना बहुत लोकांची हे झाली आहे, दिशाभूल झाली. हां. मग काय आता म्हणजे या प्रभागातले लोक दुसऱ्या प्रभागात मतदार आहेत? हो, ते आता पहा यांचे किल्लावाडाचे आहे. काही लोकांचे किल्लावाडाचे मत आहे ना 14 मणी आले दुसऱ्या वाड्यात. हां, यांचे मी मुलाचे ना का एकदम 16चे एकदम 14 मणी गेले. किती परेशान आहे हा लंगडा माणूस नाही का वोटिंग करायला दांद्र. किती पब्लिकची परेशानी, सर्वे करण्यावाल्याची चुकी आहे का नाही, हे मान्य करताना तुम्ही? आता हे सगळं अशी परिस्थिती असते, गंभीर परिस्थिती असताना मग आता गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागातच असलेले मूलचंदानी आता काँग्रेसमध्ये गेले 40 वर्ष काम करत होते आणि ते आता उबाटामध्ये शिवसेनामध्ये गेले आहेत आणि त्यांची सून आता इथे उभी आहे मशाल हातात घेऊन. काय सांगाल म्हणजे कसं एकंदरीत वातावरण? आता हे आम्ही याच्याबद्दल कसं आम्ही नाही का यांची दुकान ना घरबिन ते
आम्ही यांच्याबद्दल काहीच नाही सांगू. का नाराज होत आहेत? म्हणजे इथे बोटनिकल गार्डन आहे, सैनिकी स्कूल आहे, मोठं बसस्टँड आहे, रस्ते आहेत, पाणी आहे. रोजगार नाही आहे ना. रोजगार मेन कसा आहे, आजच्या युवा पिढीला रोजगार पाहिजे. तो रोजगारच उपलब्ध नाही आपल्याकडं मेन. आता कोण निवडून आल्यानंतर वाटेल की काही परिवर्तन होईल? आता परिवर्तनाच्या कसं आहे, निवडून याच्या अगोदर सर्वच लोक वादे करतात का मी असं करणार तसं करणार, पण आल्यानंतर कोणी कोणाला विचारत नाही. काका तुम्हाला काय वाटतं? म्हणजे काका एकदम स्पष्ट सांगतायत निवडणुकीत वादे करतात, निभवत कोणी नाही. मग हे जनसामान्यांच्या मतदारांची फसवणूक आहे का, किंवा हे जाहीरनामा जाहीर करतात आणि काम करत नाही? एक वोट आहे ना, 1 करोडचा एक वोटर आहे आपण. एक वोट आपण वोटिंग करायला जातो ना, 1 करोडचा एक वोटिंग आहे. लोकांना वोटिंगचा काही नाही. लोक देते ना 10,000 20,000 नाही का, कुणी बी देत असेल, नाव नाही सांगत. ते 1 वोटाची किंमत 1 करोडच्या वरत आहे. गुन्हेगारीची समस्या, बेरोजगारी तर ते आहेच लागू. समस्या कशी सुटेल? समस्या सुटण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ते पुढाकार घेतला पाहिजे. लोकप्रतिनिधीच करू शकते. आता कोण आहे म्हणजे दणकट किंवा दमदार उमेदवार कोण वाटतं जो युवकांना किंवा इथल्या समस्यांना म्हणजे न्याय देऊ शकेल? तशी परिस्थितीच वाटत नाही, कारण सगळ्यांमध्ये निरुत्साह आहे, उत्साहच नाही दिसत आहे. हा चुनावसारखं वाटत नाही. जो माहोल राहायचा, जो एक वातावरण राहायचं, उत्साह राहायचं, तो वाटत नाही कोणाला. काका देखील आनंदित आहेत. काका बसा ना तुम्ही. तशा परिस्थितीमध्ये एक आमचा इथले एक कार्यकर्ता आहे घनश्यामजी मूलचंदानी. हे वस्ती विभागातून घेऊन चाललेले कार्यकर्ता आहे आणि हेच चालवू शकतात. यांची ताकद आणि यांचे जे आहे, मग त्याला पक्षाने न्याय दिला नाही असं म्हणावं? त्यांच्यावर अन्याय झाला आहे. वाढ आणि लोक त्यांच्यावर न्याय करेल. घनश्याम मूलचंदानीवर वाढ आणि लोक न्याय करेल. आता ते इथे स्थानिक तुमच्या प्रभागामध्ये म्हणजे आम्ही आता जिथे आहोत तिथे ते राहतात. मात्र बाकी बल्लारशाचे जे 17 विभाग आहेत त्यामध्ये म्हणजे कसं विचार तिथे पण त्यांच्याबद्दल चांगला विकास, चैताली ताईच्याबद्दल चांगला विकास आणि घनश्याम भाऊचं एक नाव होतं, त्यांचा विकास होता, त्यांचं काम होतं, त्यांची एक शैली आहे गावाची काम करायची. त्यांच्याबद्दल त्यांना कोणीच नाकारणार नाही असं आहे. बरं, आपलं नाव काय आणि खरंच इथली मुळातली काही समस्या आहे जे तुम्हाला जाणवतं? माझं नाव उमेश वासलवर आहे. आमचे कामं होते आमच्या प्रभागातले घनश्याम मूलचंदानी जे पार्षद होते 2016पासून नोंद नव्हते, पण त्यांनी जे कामं होते त्यांनी पूर्ण 100% करून टाकल्या. आणि ते एक असे नेता आहे की ते 10 नसताना पण येत होते. म्हणजे कसं आहे, कोणत्या वार्डात कोणत्या काय झालं रे, काय विचार आला, कोणाचं काही प्रॉब्लेम आहे का, म्हणजे असे नेता होते ते आमचे. असं आहे ते. जनसामान्यांचं काय झालं? आमचा तर चहावर फरक पडलेलाच आहे ना. तसे आमचे जे आमदार आहे सुधीरभाऊ मुनगंटीवार, तसं त्याच्या नेतृत्वामध्ये काम तर छानच झालेलं आहे. नक्कीच. मात्र जे उत्साह जे मतदारांमध्ये, जे युवक पिढी आहेत, नवीन मतदार आहेत, किंवा अनेकांशी आम्ही चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही 14मध्ये राहतो, आमचं 11मध्ये मतदान आहे, किंवा ज्या पद्धतीने उत्साह पाहिजे तो उत्साह कुठे दिसत नाही आहेत. यामुळे म्हणजे नेमकं आताच्या सध्याच्या निवडणुकीच्या समस्यावर कोणी बोलायला तयार नाही, चॅनलच्या माध्यमातून कोणी पुढे येत नाही. म्हणजे हे भीतीदायक जे वातावरण आहे हे कशामुळे झालं आहे? म्हणजे सत्यता काय आहे? तर सत्यता काय ते तर आपण सांगता येत नाही. ठीक आहे ना. आता एक तो असं झालेलं आहे का 9 वर्षाच्या नंतर इलेक्शन होत आहे ना. त्यानंतर असं झालेलं आहे का आता मेंबरची आवश्यकता नाही आहे, काहून का शिवसाहेब सांभाळून राहिले. बरोबर आहे. तर आता तेवढा भावही नाही देत लोक, पब्लिक कोणाला, मेंबरला. क्या करणे काय काम. लाडकी बहीण आली तेव्हापासून बाया सर्व घरातून बाहेर निघालेले आहे, स्वतः काम करते, नगर परिषदला जाते, पोलीस ठाण्यात जाते. बसेसच्या जे तिकीट अर्ध्या झाल्या त्याचा काय परिणाम? त्याचा आपल्याला नाही माहीत, कारण का आपल्या घरचं जात नाही, आपल्याला काही माहीत नाही. बरं, आता काय वाटतं म्हणजे बल्लारशात कोण तगडा उमेदवार आहे? कारण 40 वर्ष मूलचंदांनी काँग्रेसमध्ये घालवली आणि आता त्यांना बंड करावं लागलं आणि ते उभाटामध्ये शिवसेना गटामधनं उभे आहेत आणि मशाल हाती घेतलेली आहे. अशा वेळेस एकीकडे भारतीय जनता पक्षाचा गड मानला जातो बल्लारशा, नगराध्यक्ष पदासाठी 5 वर्ष मागे हरीश शर्माजी पण होते. मग अशा वेळेस आपलं राजकीय आकलन काय सांगतं? म्हणजे कौल काय आहे की म्हणजे अजूनही
मतदारांचं ठरलं नाही असं तुम्ही सांगता. आता कसं निवडणुकीत कसं म्हणजे तुम्ही काय पुढे ठेवाल इतक्या वर्षाचा अनुभव ठेवायचा म्हणलं तर असं आहे का घनश्याम मुलचंदानीला तिकीट मिळाली नाही सोनबाईला, त्यानंतर ते नाराज झालेले आहे. तर एक तर असं झालेलं आहे का आमचे किती केलं ते वस्तीतले आहे, बरोबर आहे. तर आमचे मतं वगैरे जे आहे ना त्याला सपोर्ट ना त्याला जे प्रचार आहे ते तर आम्ही करू. बल्लारशाह नगर परिषदेच्या निवडणुकीचा आढावा घेत असताना आपण अगदी बसस्थानकाजवळ आहोत आणि आपल्यासोबत काका आहेत. काका, काय सांगाल? प्रचाराचा वेग वाढलेला आहे. आपण किती वर्षापासून इथे आहात? मी तर आम्ही लहानपणापासून इथंच आहो बल्लारशाहमध्ये. नक्की वेग वाढलाय प्रचाराचा? हो हो. इथला मुळात लोकांच्या काय समस्या आहेत आणि कुठल्या समस्या कोण सोडवेल असं तुम्हाला वाटतं? आता तर समस्या चांगल्या सोडून राहिले ना, विकास झालाच आहे गावाचा. आता कोण पुन्हा विकास करेल असं वाटतं तुम्हाला? आता विकास तर चालूच आहे ना, मी का सांगू सर. बरं, खरी लढत कुणामध्ये आहे? इथे जनता अनेक येते, नाश्ता करते, चर्चा पण होत असेल. कौल एकंदरीत जनतेचा काय? आता दोन पार्ट्यामध्येच आहे. हो, दोन पार्ट्या. आपला वाडे साहेब आणि दुबे. हो. आणि मशाल देखील जोरात आहे असं ऐकलं. मशाल पण वेगात आहे. मशाल पण वेगात. हो, तीन नाही तिघाचा जोर आहे. हो सर, तिघाच्या जोरामुळे नक्कीच तिघांचा जोर, मशाल, पंजा आणि कमळ असं ते बोलतायत. माझ्यासोबत अनुभवी काका आहे. काका, आपण इथलेच आहात? काका, थांबा ना, पाणी पिऊ द्या. पाणी प्या, शुद्ध पाणी प्या. शुद्ध पाण्याची सोय झाली आहे का इथे? आहे ना, इकडून द्या, इधर से. हमारे काका बहुत प्यार से मुस्कुरा है. काका नमस्ते. बोलिए. किसको आशीर्वाद दे रहे हैं आप? कौन चुन के आएगा? अभी तो हम 2 तारीख को बताएंगे. नहीं, 2 तारीख को तो सभी को पता चल जाएगा. 3 तारीख को अभी जोर किसका है? अभी तो जिसकी सरकार है वो चल रहा है. नगराध्यक्षासाठी फाईट काँग्रेस बीजेपी मशाल पण आहे असं काका म्हणतात. आहे. मशाल पण मुश्किल आहे. युवक आणि उच्च शिक्षित असल्यामुळे याचा काय फरक पडणार? होऊ शकतो. अनेक तुमचा अनुभव आहे निवडणुकीचा. आताची निवडणुकीत काही म्हणजे नवीन वाटतं तुम्हाला? काही नवीन नाही वाटत आहे, पण इथं टेक्निकल फाईट जी आहे ते काँग्रेस बी जे पीची चालते. काका, तुम्ही इथले आहे का? हो. इथले बल्लारशाहचे आहे? बोलतात ते लगवा. बरं, काय वाटतं म्हणजे कशी ठीक आहे. हवा जोरात आहे? बोलत आहे. कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? कमळ. प्रचाराला वेग आला आहे. आपण आता अगदी बल्लारशाहच्या चौकामध्ये आहोत. काका नमस्ते. कैसा चल रहा है अभी? चुनाव का माहौल जो है आगे बढ़ चुका है. उम्मीदवार रास्ते पे दिखते हैं, हर घर जाते हैं. कैसा लग रहा है अभी इस चुनाव में? बढ़िया चल रहा है, कोई चुनाव ने जोर पकड़ लिया है? बहुत तगड़े से जोर पकड़े. बिल्कुल, ये इंडस्ट्रियल जोन यहाँ पे है और बड़ी बड़ी पार्टियाँ भी अपने नगराध्यक्ष की उम्मीदवार खड़ी करी है. तो कौन सी पार्टियाँ सबसे आगे चल रही है आपको लगता है? अभी तो ज़्यादातर में मसाल है और ये अपना कमल है, यही चल रही है. इसके पहले कांग्रेस में सक्रिय रहे मूलचंदानी जी, अभी मशाल लेकर खड़े हैं. इससे कांग्रेस को जो है वो फायदा होगा कि नुकसान होगा? अभी देखो तो लगता तो है कि फायदा होगा. यहाँ बहुत सारे लोग आते हैं, चर्चा भी होती होंगी. आप बिल्कुल मार्केट में रोड के बीचों बीच आप है, बहुत सारे लोग आते होंगे. अभी रेस में कौन है ऐसा लगता है आपको? वही तो बताया कि ये मसाल हो गए, कमल वाला, यही दोनों का ज़्यादा चल रहा है. अपना यही ज़्यादा थोड़ा है, प्रचार हो रहा है अभी और लोग भी चर्चा कर रहे हैं. आगे क्या होता है और